आता आले मी बोरिंगवरती. बोरिंगचं मस्त पाणी थंडगार वाटतं प्यायला. इथून मी जाते शेतावरती. पहिले कधी आले ना की पहिले मी बोरिंगवरती येते. मला खूप बरं वाटतं इथलं बोरिंगच्या पाण्यात. तुम्हाला दाखवते बोरिंगचं पाणी. नेहमी बघतच असाल माझ्या व्हिडिओमध्ये तरीसुद्धा. शेताजवळ छान अशी बोरिंग आहे. गरम झालं असं वाटलं तर मस्तपैकी बोरिंगचं पाणी. इथे मी आंब्याच्या भोवताली पालेभाजी लावली होती, चवळी. आता कुठे थोडी दरवाजामध्ये होती, थोडी ही अशी. आज संध्याकाळी याची भाजी करणार. कुठून नेते घरी. अशी झाडांच्या किनाऱ्याला लावली की भाजी मिळते ना खायला, फ्रेश घरातली भाजी. थोडीशी काढून ठेवलेली आहे घरी आणि थोडी ही भाजी. आज संध्याकाळी मस्त फ्रेश पालेभाजी करणार. कढीपत्ता त्याला पाणी घालायला आले मी, कारण पाणी घातलं की फ्रेश राहतो ना. सकाळच आले म्हटलं थोडं पाणी घालूया. जरा पाणी पिया. दोघी दमलोय, उन्हात बसलोय आम्ही. उन्हातून आलोय आणि सावलीत बसलोय. आयनाखाली. हां, तिथे ऊन होतं म्हणून इथे आयनाखाली बसलोय बोरिंगच्या बाजूला. मग आम्ही पण दमलेत आणि मी आले पालेभाजी काढून. हे बघा शेतातली. एक बाटली नेली असती ना. न्या तुम्हाला. नो, संध्याकाळी. मी संध्याकाळच्या भरणार नंतर. सावकाश जावा. मग घेते दूध आहे बघ. जावबाई गेले. कोणत्या कोणत्याच बायका नाही गेल्या. गेले असता तर गेलो असतो. पालेभाजी